पुणे हिट अँड रन प्रकरण। या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे। सुरेंद्र अग्रवालला चौकशी करता गुन्हे शाखेत आणले। सुरेंद्रवरती ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप आहे। पुणे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणावरून नाना पटोलेंचा अजित पवारांवर हल्लाबोल आहे आणि फडणवीसांवर देखील निशाणा। ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंवर कोणाचा दबाव आहे असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे। तातडीनं या सरकारनं स्पष्टीकरण तर दिलंच पाहिजे, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या आरोपींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आपल्या वकिलीचा फायदा, म्हणजे ते त्यांची ती डिग्री आहे, लॉ केलेला आहे त्यांनी, आणि म्हणून त्याचा फायदा अशा धनदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे। याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं। मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजपरहित सरकारने या महाराष्ट्रात आणली, त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पाजून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहेत। हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहेत आणि म्हणून आम्ही सांगितलं की कोण मंत्री होता, कोण आमदार होता। जे आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीमध्ये असं येतं की ही अल्पवयीन मुलं होती। आता तर पोलीस त्यांना निबंध लिहायला लावत आहे। हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा, ही एक परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे। पण या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता। तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलीस आता योग्य पद्धतीने तपास करतायत, हे सर्वजण पाहत आहेत। काही वेळेला मागच्या काही गोडचुका काही डॉक्टरांनी केल्या असतील, पोलिसांनी केल्या असतील, त्यांच्या सर्वांवर कारवाई होते। खरं तर यामध्ये जनतेने जो काही उठाव केला त्यामुळं पोलीस आयुक्तालय असेल, राजकीय नेते असतील, हे सर्व खडबडून जागे झालेले आहेत। याचे खरंच धन्यवाद जनतेला दिले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।